हॅलो फ्रेंड्स, आज आपला क्लास डे 5 आहे. आज मी तुम्हाला कोयरी शिकवणार आहे. क्लास डे 4 मी तुम्हाला ह्या काही फ्लावर शिकवणार, परत ह्या अशा स्वल शिकवणार. स्वलना अजून दोन प्रकार मी शिकवणार आहे. स्वल आणि कोयरी ह्या दोन आपली डिझाईन आज शिकणार होते. तर चला क्लासला सुरुवात करू. क्लास डे 5 आज ना क्लास डे 5 व क्लास डे 4 मी तुम्हाला ह्या काही डिझाईन शिकवण्या, जशा की आहे मॉडल रोज ना, परत लोटस, परत एक फ्लावर्स या सोल ना प्रकार मी तुम्हाला क्लास 4 मध्ये शिकवण्या. तशाच आज क्लास डे मध्ये वेगळ्या प्रकारने दोन सोल शिकवणार आहोत. तर चला क्लासला सुरुवात करू. अठई जरासा राऊंड लिसनी अशा मजार टर्न करी देवाना, आणि टर्न करानंतर जो भाग अटे जरा जास्त मेहंदी काढीसनी मजार येत अट कमी मेहंदी काढणे, म्हणजे शक्यतो नाही जरी मेहंदी काढीत अट तरी चालम. मजार जो कट आहे तो अगदी बारीक राहा. ते नंतर हे लाईन्स पण अटे एक डॉट ठेई दिन मै बरोबर त्याने डोक्यावर डॉट येवायला पाहिजे. परत अजून एक लाईन्स आणि अटली जरा टर्न लिसनी त्याला एक गोल आकार देईन. अजून एक सेम फक्त एंडपेक्षा जरा मोठा काढणार आहोत. अटली टर्न अशा प्रकारे. आता ह्या ज्या मजारनं गॅप होत ह्या टर्न गेल अटमई पूर्णपणे मेहंदी फिल कर लेणार आहोत. अशा डायरेक्ट बी काढू शकतास तुम्ही, पण डायरेक्ट जर काढता येणार नाही तेवर्षी मी हे एक सोपी पद्धत सांगण्या. ते नंतर अजून एक सेम पण जरासा मोठा अटली टर्न लिसनी अशी लाईन्स काढेली, आणि लाईन्स काढल्यानंतर अटली हम्स अगदी छोट्या छोट्या काढानावत आणि एकसारखा इक्वल आकार मिळाला पाहिजे. आणि अटली जरा पान सारखा आकार देईन, अशा अर्ध पान. आता दुसरा एक प्रकार देखूया. सेम पहिला जशा कर्व काढेल होता स्वल तशाच काढाना व अशा, आणि डोक्यावर जर असा जाड करेल होणार मजार जाताना बारीक. ते नंतर कर्व लिसनी वर अठेसनी डॉट ठेई देवाना. लाईन्स आणि अटली अशा टर्न लिसनी मजार फिल कर लेवाना अशा प्रकारे. आता डायरेक्ट कशा काढाना ते सांगू मी तुम्हाला. कोण म्हणे जरा जास्त मेहंदी काढीसनी अशा प्रकारे खाली येते तुम्ही बारीक लाईन्स कर लेवानी, अशा डायरेक्ट बी काढू शकतास तुम्ही. परत अटली लाईन्स लिसनी वर जायसनी मै हे लाईन्स अट सोडी दिली, अटली मै आता पान काढीलीन पान सारखा सेप अशा प्रकारे. अजून एक लाईन्स कर्व लाईन आणि ती जरा एनपेक्षा लहान साईज काढेल आणि अटली बी पान काढेलीन. अजून एक सेम अशाच प्रकारे, पण ह्या तिन्ही जरा धाकल अशा होत जातील, आणि ह्या तीन प्रकारना लहान साईजना पान काढण्या. आता ही डिझाईन सेम तुम्ही ही डिझाईन बी अशी म्हणजे दुसऱ्या ठिकाणी काढीसनी अजून एक नवीन आकार देऊ शकतात, जशा की अट काढू लाईन्स डॉट आणि पुढं जरासं त्याला हलकासा सरकायला लेवाना. मी तुम्हाला शिकाडेलच जाऊ. परत छोटासा डॉट त्याला हलकासा पुढं सरकायला लेवाना. दोन्ही एकमेकडं पानं त्यात झोकेल पाहिजे अशा प्रकारे दखाड्याने होती डिझाईन. आणि लाईन्स डॉट आणि जरा सरळ लाईन्स, अटली नुसती लाईन्स किंवा डॉट या 3-4 प्रकारनं ह्या डिझाईन होत बारीक बारीक. यामुळे अट काढणार आहोत. या दोन पानं होत्या एकमेकडं झोकेल होत अशा प्रकारे मी दखाड राहणे देखा. अशा थोडीशी लाईन्स डॉट आणि पुढं जरा सरकाय लेवाना. अशा आपल्याला जी साईजला आकार देवाना ती साईजकडं तंग डॉट सरकाय लेवाना. अशा आता मग आहे अंगणी बाजू सरकायली ती टंगणी बाजू अशा प्रकारे, आणि आहे सरळ. तर देखू शकतास किती सुंदर आणि मस्त एक डिझाईन तयार होईनी अशा. तर ह्या मी एकमेकांकडे अशा झुकायला धावू अशा पानसारखा थोडक्यात आकार तयार होईना. डॉट आणि अशा डॉट देवानंतर आकार दिशी राहीना आकार अशा
हळूहळू पानसारखं येईल अशा थोडक्यात. पण त्याला मै प्रॉपर टच करेल नाही हो, अशा टच करा नाही, ही चुकीनी पद्धत व हे जे दिशेल आहे ना अशा हे टच करेल नाही किंवा एकमेकाला जोडेल नाही व जर असा गॅप मजा तो गॅप ठेवा ना व टच करा नाही. आता कोयरी शिकूया आपण. कोयरी काढानी करता कशा प्रकारे काढान ती देखा. कोयरी काढान करता एस काढी लेवाना. एस सारखा थोडक्यात कोयरी काढानं अहो देखा अशा प्रकारे मी खाली एस काढायला सुरुवात कर राहिन्या अशा. खालनी साईज जरा मोठी आणि वर जायचं जरा बारीक आणि अटली लाईन्स लिस्टनी तो एसवरी टर्न लिस्टनी खाल जायसनी मै राऊंड करेसनी हवी एसला अटं जोडी दिदन्या त्या हे वहिनी कोयरी. अशा प्रकारे तुम्हाला कोयरी काढानी व पण कोयरी काढताना एक गोष्ट लक्षात ठेवानी म्हणजे कोयरीनं पोट त्यांना पूर्ण टोन दिशी राहणं त्याने पुढं घ्या तर चालीन, एक सारखं लाईन होऊन तर चालीन, पण तोंड तो कोयरीनं पोटनी पुढं नको जावाला. जशा काय दे काढू आई कोयरी काढी आणि तिनं पूर्ण तोंड पुढं ये लागा आणि ह्या मानना भाग दिश राहणं पूर्ण पसरट होई जाईल आणि हे देखा हे लाईन्स हाई पोट मजार आणि हाई कोयरीनं तोंड पुढं तर अशा येवाला नको. हाई चुकीनी पद्धत व एकसारखं लाईन मऊ ना किंवा तो मजार घ्या तो चालेल आणि हाई मान व हाई बारीक येवाला पाहिजे. अशा प्रकारे कोयरी काढानी व आता एज मी तुम्हाला कोयरी काढू ए ना आकारपणे कशी कोयरी तयार कराने ती देखा. आता अशा आडवा ये माहिती ना अशा आडवा बाणसारखे लाईन्स थोडक्यात देवानी व आणि अटलीस्ट जरा टर्न लिस्टनी अटली मजार कर्व लाईनचं असं अटट सोडी देईन आणि अटली परत थोडासा कर्व सेप मम्मी अठ इसनी याला टर्न लिस्टनी इसनी अशी जोडी देईन तर हा एक कोयरी तयार होई गई. फक्त लक्षात काय ठेवाना व टोक ना गोल आकार दिलो मै तो पूर्ण टोक अशा बाहेर लयल नाही व टोकला गोल आकार करली येलो मै इसनी अशी राऊंड लिस्टनी अशी एक कोयरी तयार करली न्या मै. काढू अशी राऊंड शेप में लिहिली न्या अटली टर्न लिस्टनी सोडी देत न्या अठई. आता त्याने वरई लिस्टनी जरा खाल गोल आकार येसनी परत तो राऊंड पर जायसनी अशी जोडी देत न्या तर एक कोयरी तयार होई गई. मजार डॉट आणि थोडं चोच दिदीत न्या तो मोर सारखा बी डिझाईन तयार होई गई. अशा प्रकारे हा एक पहिली डिझाईन होईनी कोयरीनी. आता मी काय सांगितलं होत्या की अशा राऊंड लिहिलेवाना अशा सांगितलं होत्या बरोबर. आता मी अशाच ए सारखाच काढीन पण जर असं याला म्हणजे गोल आकार दिला होता गोल आकार न देता थोडासा टोक लिस्टनी अशा म्हणजे पोटला टोक लिस्टनी अशी ए काढली अशा कर्व दिसनी अशा आपली कॅपिटल किंवा स्टायलिश प्रकारना ए काढजं ना सेम त्या प्रकारे आणि अटली जरा कर्व लाईन लिस्टनी वरई राऊंड लिस्टनी अशी अठ्ठीसनी जोडी देईन अशा. तर देखू शकतास की दोन्ही वेगवेगळ्या प्रकारनं वनात पण दोन्ही दिसायला अगदी मस्त आणि सुंदर दिसतात अशा. तर देखू शकतास अजून एक कोयरी काढ राहिने मै मी तुम्हाला वेगळ्या प्रकारने कोयरी काढ राहिने दुसरा प्रकार व अटली लाईन्स लिस्टनी आणि गोल राऊंड लिस्टनी इसनी सोडी दिदन्या तर दुसरा प्रकारने कोयरी होईनी. आता मी तुम्हाला तिसरा प्रकारने कशी कोयरी राहत ती सांगू. सेम तशाच फक्त वर जो तोंड राऊंड करी लेवाना संपूर्ण गोल अशा म्हणजे राऊंड ही देवाना थोडक्यात स्वल सारखा आणि अटली लाईन्स लिस्टनी जॉईन कर देवानी व. आता जॉईन करताना काही जण काय चूक करता की पूर्ण ती लाईन्सला पुढं लिही येतील अशा पूर्ण त्याने डोकावरी लिही येतील तर ही चुकीनी पद्धत व अशी पूर्ण पुढं लयानी नाही व तुम्हाला काढू की काय चूक करता ती. अशी कोयरी काढली ती अशी
आणि अटली लाईन्स लिस्टनी हाय लाईन्सला अशा पूर्ण डोकावर अशी लिही येतील अशी. तर हाई चुकीनी पद्धत व अशी पूर्ण वर पुढपर्यंत अशी लयाने नाही, तिला तिने महागणीच अशी जॉईन करणं, एवढं पुढं अशी टोक लयाना नाही व. तर हाई 3 नंबरनी कोयरी होईनी. मग तुम्हाला 3 प्रकारच्या कोयऱ्या सांगण्या आहे. 1 नंबरनी आहे, 2 नंबरनी आहे, 3 नंबरनी. बरोबर. तुम्ही प्रॅक्टिस करजा. जितला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करशाल, प्रॅक्टिस करतानाच तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या परफेक्ट येणारच. तेवशी भरपूर या कोयरीशी प्रॅक्टिस करजा. तर एस काढी लिहिण्या मग आणि एस सारखेच हे कोयरी काढण्या अशा प्रकारे. तर देखू शकतास कितली मस्त आणि सुंदर कोयरी दिशी राहिनी. तर अजून एक देखा अशा अटली लिस्टनी आणि हाई लाईन्स लिस्टनी अटमय अशी राऊंड लेसनी जोडी दी राहण्या. आणि मग ह्या कोयरी काढताना अजिबात कोण पेपरला टच करीन नाही काढी राहण्या. मग संपूर्ण लाईन्स कोयरी काढताना हलकासा कोण वर उचलीसने काढी राहण्या. ह्या गोष्टीने लक्षात ठेवाना. व आता मग अंगणी साईडनी कोयरी काढण्या. आता दुसरी बाजूनी कोयरी कशी काढाने ती देखा. अटली लिस्टनी अशा टर्न लिहिण्याव अट राऊंड करीसनी अटैसनीला जॉईन करी दिज्ञा. तर अशा दोन्ही साईड्सने कोयरी काढणे तुम्ही प्रॅक्टिस करजा. कारण की अरेबिक डिझाईन काढताना दोन्ही साईडने कोयरी काढण्या पडतात. ते वर्षी दोन्ही साईडने कोयरी काढाने तुम्ही प्रॅक्टिस करजा. देखा अशा दोन्ही साईडने या तिन्ही कोयरी काढजा. बरोबर. आणि जरी तुम्हाला कोयरी काढताना काही अडचणी येऊ तर तशी कमेंट करजा. ते नंतर देखा अशी एक कोयरी काढण्याव जशा की मी तुम्हाला पहिली प्रकारने सांगितले होते ती पहिल्याच प्रकारने काढ राहण्याव. आणि त्यांनी नंतर अरेबिक डिझाईन काढताना कशा प्रकारे कोयरी जोडणं पडत ती देखा. अशी एक कोयरी काढली लिहिण्याव अटलीस्ट त्याला टच करीसनी अजून एक काही दुसऱ्या प्रकारने 2 नंबरनी जी कोयरी सांगितली होत्या ती 2 नंबरनी कोयरी मग काढी राहण्याव. ही टर्न लिहिली द्या. आहे देखा ही जी 2 नंबरनी सांगेल होत्या हय मग काढण्याव. आणि अटली लाईन्स डॉट सेम अंगबी तशाच लाईन्स आणि डॉट देवानंतर अजून जरा कोण म्हणे जास्त जरा मेहंदी काढीसनी खाली येते तिला बारीक लाईन्स कर लेवाना. अजून एक दुसरा प्रकार तशाच लाईन्स. म्हणजे कोण म्हणे जास्त मेहंदी काढायला मिळतं कशा कोणवर अंगठावर जरा जास्त प्रेशर देवाना कमी प्रेशर देवाना जशा की डे 1 मग मी तुम्हाला समजाडेल. आणि मेहंदी शिकताना रोज अर्धा 1 तास तरी मेहंदीने प्रॅक्टिस करायला पाहिजे. जेवढा तुम्हाला हात मग कोण राहील तेवढा तुम्हाला हातला तो कोण धराने सवय होईल आणि डिझाईन काढाने प्रॅक्टिस होईल. ते वर्षी रोजनी तुम्ही प्रॅक्टिस करजा. देखू शकतास की अटमय 2 आंब्या परत तेवरी स्वल आणि स्वलवरी फ्लावर्सनी डिझाईन काढणे अशा डिझाईन काढाने तुम्ही बी प्रॅक्टिस करजा. आणि जर सुरुवातला तुम्हाला कोनवाय नाही काढता जमा व्हायची या कोयरीत तर पेन्सिल वाय काढली जा. आणि पेन्सिलवर त्या काढेल वाय ते सावरी कोनवाय गिरव जा. तर पेन्सिल वाय काढीसनी जर कोनवाय गिरवशाल तर तुम्ही तेवढी प्रॅक्टिस होईल. आणि त्यानंतर कोरा कागदवर डायरेक्ट मग कोनवाय काढाने प्रॅक्टिस करजा. डॉट आणि चोच अशा अठबी सेम डॉट आणि चोच अशी आहे वेगळे प्रकारने कोयरी होईनी. आणि हाई अरेबिक मेहंदी मग हाई डिझाईनना बी वापर व हाई कोयरी ना हे डिझाईनने बी प्रॅक्टिस करजा. खूप सोपी व जसे की कैरीसारखी सेम कैरीसारखीच आहे मी डिझाईन काढण्या. बरोबर. म्हटले देखा आता या कोयरी लिस्टनी कशा प्रकारने डिझाईन क्रिएट करता येतील किंवा आपली तसं कशा एक वेगळा लुक देऊ शकजं ती देखा. एक मग कोयरी काढली ना लाईन्स काढल्यानंतर मग फ्लावर्सने पाकळ्या काढली. हे साधा सिंपल फ्लावर आणि त्याने ह्या पाकळ्या तुम्ही हम्स बी काढू शकतास. हम्सवरी हम्स म्हणजे डबल हम्स. आणि डबल हम्स काढल्यानंतर जी मग पहिल्या वेळेस काढेलो म्हणजे सुरुवातीलाच काढणं ती डिझाईन बी तुम्ही काढू शकतास. आणि हाई मॉडेल आंबी सांगता येईल अशी
आणि आता अजून एक पाकळी काढली हो. आणि आता पाकळ्या समोर जर काय कोणती डिझाईन क्रिएट करायची अशी खाली खाली बरोबर नाही वाटत ते मग शेडिंग बी करू शकतास किंवा अशा लाईन्स डॉट अशी डिझाईन बी तुम्ही काढू शकतास अशा. आणि वरनं जो भाग होतो तो वर जरा कोण म्हणे जरा जास्त प्रेशर काढीस नाही एक पानसारखा आकार काढू शकतास. वरनी साईडला अशा खाली नाही ठेवाना पण तर जागा नाही ते वर्षी महिने काढण्या पण तुम्ही काढत जा. तर क्लास डे 5 पूर्ण वेजायला तर तुम्ही भरपूर ह्या डिझाईनने प्रॅक्टिस करा. एकदा नाही होणार तर दोनदा तीनदा अशी डबल प्रॅक्टिस करा. तर चला परत भेटू क्लास डे 6 तोपर्यंत बाय बाय.